तर या विमान दुर्घटनेत नवी मुंबईच्या मैथिली पाटीलचाही मृत्यू झालाय। 2 वर्षांपासून मैथिली हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती। मैथिली पाटीलच्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली। मैथिलीचे आई, मामा आणि भाऊ गुजरातसाठी रवाना झालेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काल दुपारी कुटुंबासोबत जेवण केलं। आज सकाळी आईसोबत याच विमानातून शेवटचा संपर्क केला। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे मैथिली पाटील हिच्या जाण्याने देखील आता संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। खरं तर अनेक स्वप्न उराशी बाळगून ही या क्षेत्रात आली होती। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल यांच्याकडून। साहिल, विमान दुर्घटनेमध्ये नवी मुंबईच्या मैथिली पाटीलचा देखील मृत्यू झालाय। तिचे आई वडील देखील आता या संदर्भात गुजरातसाठी रवाना झालेत, मात्र तिच्या नातेवाईकांकडून काही भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत का? नक्कीच अंकिता, अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मनाला भेदरणारी ही घटना म्हणावी लागेल। पनवेल उरण परिसरातील हे जे न्हावा गाव आहे, या न्हावा गावातील मैथिली पाटील काल ज्या विमान दुर्घटनेमध्ये ज्या दुर्घटनाग्रस्तांचा समावेश आहे त्यामध्ये मैथिली निश्चित पाटील साहिल, मी हिचा काही देखील वेळासाठी समावेश तुम्हाला असल्याचं थांबवतेय।